छत्रपति संभाजीनगर के सिल्लोड तहसील के लिहाखेड़ी गांव में जिला परिषद के स्कूल की हालत इतनी खराब हो चुकी है कि वो कभी भी गिर सकती है। पुरानी इमारत में बड़ी बड़ी दरारें पड़ चुकी है और छात्रों की जान को हमेशा खतरा बना रहता है। कई बार शिकायतों के बावजूद प्रशासन की चुप्पी से नाराज होकर छात्रों और शिक्षकों ने आज जिला परिषद कार्यालय के बाहर अनोखा आंदोलन किया। उन्होंने जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी के दालन के सामने ही प्रतीकात्मक रूप से स्कूल लगाई और पढ़ाई शुरू कर दी। आलीस आणि काय काय नेमकं म्हणणं आहे तुझं? मी खेडी गावातून आलेली आहे। सांगाल आज या ठिकाणी तुम्ही विद्यार्थी घेऊन आलेले आहे, काय मागणी आपली पर्यंत जाऊन येतो? आमची शाळेला जवळपास 75 ते 80 वर्ष झालेलं आहे बांधकाम होऊन, आणि शाळेची दुरवस्था आता एवढी बेकार झालेली आहे की शाळेमध्ये पाणी फार टोंगळ्यापर्यंत 2-2.5 फूट पाणी येत आहे। 2-2.5 फूट पाणी येत आहे। परत त्याच्यानंतर शाळेच्या भिंतीला पूर्ण तडे गेलेले आणि त्याच्यात नळ्याची सुद्धा एवढी संख्या आहे, नळे फार पडलेले आहे, त्यात सरप विंचू वगैरे हे सगळे निघतात रोजच। आणि त्यात सांगायचं तात्पर्य असं आहे की आता हे सगळे मुलं आमचे ज्यावेळेस 8, 8:30, 9 ला शाळेत येतात तर सगळ्या पालकांना 4 वाजेपर्यंत एवढी भिंती उभी राहते की माझा मुलगा घरी येतो का नाही, कारण की शाळेच्या भीतीच एवढ्या बेकार अवस्था झालेली आमच्या शाळेची। तर आम्हाला प्रशासनाला फक्त एवढंच सांगणं आहे की आम्हाला शाळेची इमारत लवकरात लवकर देण्यात यावी, एवढीच आमची प्रशासनाला विनंती आहे। मी प्राची शिवाजी काळात्रे, वर्ग 7वा, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आमच्या शाळेत खूप पाणी गळते, आम्हाला बसायला जागा राहत नाही आणि ते खिडा पडलेला आहे ना, त्यामुळे त्यात साप विंचू राहतात, त्यामुळे आमच्या जीवाला धोका आहे। आम्ही निघत सरला सांगितलं आम्हाला काय म्हणजे आम्हाला इथे साप विंचू त्यामुळे धोका आहे असं सांगितलं। मग ते आम्हाला म्हणलं आम्ही त्याला म्हणलं आम्हाला इमारत पाहिजे शाळेला 30 ते म्हणे 30 तारखेपर्यंत। आमच्या शाळेत पाऊस आल्यामुळे वर्गात बसायला जागा नसते, बेंच ओल्या होतात आणि दरवाजा सुद्धा चांगला नाहीये। आमच्या शाळेत एका वर्गामध्ये 2-2 वर्ग बसावे लागतात, त्यामुळे आम्हाला बसायला जागा सुद्धा नसते।